नमस्कार. फील द हिल बाय ज्योती ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मराठी राज्यभाषा दिन. ह्या दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज महाराष्ट्राचा गौरवाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे, ह्या मायबोलीच्या उत्सवाचा दिवस आहे आणि तोच उत्सव आज आपण साजरा करत आहोत. मी अर्थातच माझी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे, पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचे आहे असं की मराठी भाषा ही एक नसून अनेक आहे. कारण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. जसं की कोकणात वेगळी, मुंबईत वेगळी, पुण्यात वेगळी, कोल्हापूर, सांगली, विदर्भ, मराठवाडा अशा अनेक भागांमध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. जसं की म्हणजे माझं गाव सांगली जिल्ह्यातील आहे, म्हणजे माझ्या वडिलांचं, आणि त्याबरोबरच माझं आजोळ हे कोल्हापूरचं आहे. तर जेव्हा म्हणजे मला हा फरक जाणवतो की कोल्हापूरच्या भाषेमध्ये आणि सांगलीच्या भाषेमध्ये देखील थोडा थोडा फरक आहे. आता एकच एक्झाम्पल द्यायचं म्हणजे टोमॅटो. टोमॅटोला महाराष्ट्रात विविध भागामध्ये वेगवेगळं उच्चारलं जातं. जसं की तंबाटे, टमाटर, तंबाटू, टमॅटो, टोमॅटो. तर तुमच्या गावी, तुमच्या घरी किंवा तुम्ही टोमॅटोला काय संबोधता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी माझी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचा शीर्षक आहे मायबोली. ज्ञानेश्वरांच्या भक्तीने मुक्या जनावरा वाचा फुटली. तुकोबाच्या अभंगाने सारी पंढरी दुमदुमली. रामदासाच्या श्लोकाने मनामनास भावली. मायबोली मराठी माझी अभिजात जाहली. शिवोबाच्या पोवाड्याने इतिहासात पावन झाली. सावरकरांच्या तळमळीने नवी प्रेरणा मिळाली. टिळकांच्या सिंहगर्जनेने स्वाभिमानाने गरजली. मायबोली मराठी माझी तळपती तलवार जाहली. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून रसिक मनात फुलली. लता दिदीच्या गाण्यातून जगभरात गुणगुणली. फाळकेंच्या चित्रपटातून आली पहिली वैली. मराठी मायबोली माझी अजरामर जाहली. जात्यावरच्या ओवीतून अन्नपूर्णा गवसली. जिम्मा फुगडीच्या तालावर गरागरा ती घुमली. मायेच्या गोधडीत अंगाईने पांघरली. मायबोली मराठी माझी जन्मभराची ठेवण जाहली. कष्टकऱ्यांकरता झुणका भाकरीमध्ये कुस्करली. नऊवारीत नथ आणि चंद्रकोर लावून ती नटली. वसा घेऊन संस्कृतीचा घराघरात पोहोचली. मायबोली मराठी माझी सर्व भाषिकांना समर्पित केली. धन्यवाद. अशी ही मराठी भाषा सर्वांनाच खूप प्रिय आहे. महाराष्ट्रात जितकेही अमराठी राहतात तेही खूप आवडीने मराठी भाषा बोलतात. माझ्या अनेक मैत्रिणी अमराठी आहेत आणि त्याही खूप छान मराठी बोलतात आणि तीही एक वेगळ्या प्रकारची मराठी ऐकायला फार गोड वाटते. अशा ह्या गोड भाषेचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू.